मैदानावर धन्यवाद सर, बादल सर, समीर पायटे सर, अशोक दाही घास, शुभम परब, दीप आरोंदेकर, योगेश परब, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मैदानावर. कोणता संघ मैदानावर खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि त्यासाठी एका बाजूने मांद्रेम बॉईज पूर्ण संघ पाहतोय, नजरा त्यांच्या सामन्याकडे आहेत. कोणता संघ चौथा संघ सेमीफायनल मध्ये मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. सुंदर फटका, पहिल्या वेळेला चेंडूवर आक्रमण केलंय मैदानावर. नो मॅच लाईन मध्ये चेंडू विसावला जातोय. रजत कुडाळकर स्वतः येतोय चेंडूपर्यंत, परतीची पेक तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर. दोन या धावसंख्येनं श्री गणेशा झालाय धाव पलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो रोहन आणि समर्थ गवस ही जोडी मैदानावर. काय सामना रंगला होता एक सर मैदानावर. आज तुळशीचे सामने आणि काल तुम्ही जाताना जे बातचीत केली होती म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत उद्या सामने योगेश रंगतील ती सत्यात उतरली मैदानावर. सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर रजत कुडाळकर, शर्तीचे प्रयत्न, कॅच ऑफ द डे. आज काय झेल पकडलेत मैदानावर एका प्रत्येक क्षेत्ररक्षकानं सुंदर पद्धतीचे झेल पकडलेत आणि बादल त्रिवेणीला कठीण जाईल उत्कृष्ट फिल्डरसाठी, कारण एकापेक्षा एक झेल पकडलेत मैदानावर. पहिला गडी बाद होतोय. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन, मैदानातून बाहेर आलाय. 2 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि नवीन खेळाडू मैदानावर दीपराज गवस मैदानावर पावलं टाकतोय. आणि मैदानावर पावलं टाकले ते मात्र दीपराजनं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्हचा बहारदार फटका. 2 क्षेत्ररक्षकांची झुंज मैदानावर. एकेर धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे. पण सुंदर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. समर्थ गवस, रजत कुडाळकर दोन्ही तगडे संघ आहेत आणि तगड्या संघांवर समीर पांढरे किती धावा पाहिजेत? 6 षटकात 60-65 धावा पाहिजेत. नक्की आतापर्यंत आपण 8 षटकांचे सामने अनुभवले होते आणि हा सामना 6 षटकांचा. एक पॉवर प्लेचं षटक कमी होतंय योगेश, त्यामुळे निश्चितपणे कसोटी असेल ती फलंदाजांची. खोलवर टप्प्या चेंडू खोदून काढला जातोय. संघाचा सेनापती स्क्रीनवर येतोय. एका बाजूनं मैदानावर समीर सर बेस्ट वर्सेस बेस्ट, रजत कुडाळकर वर्सेस समर्थ गवस लढत मैदानावर. डोळ्यांचं पाळणं फेडणारे सामने. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2023 चा क्रिकेट रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. रसिक प्रेक्षकांची तोबा गर्दी, उत्कंठा लागली आहे. कोणता चौथा संघ हा आपल्याला सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार? या 2 संघांपैकी पुढे सरसावत सुंदर फटका पाहायला मिळतोय. हवेमध्ये चेंडू नो मॅच लाईन मध्ये विसरल्या. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळवली आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 7 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर समर्थ गवस संधीच्या सतेला मैदानावर. दीपराज ही जोडी मैदानावर. रोहन पहिला माघारी परतला. सुंदर पद्धतीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. तर रजत कुडाळकर कडनं मैदानावर पहिलं या मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीची पहिली अर्धशतके खेळण्याच्या नावावर रजत कुडाळकर. दुसऱ्या बाजूने समर्थ गवस. आडव्या बॅटने पटका टोलवायचा प्रयत्न होता, पंचांकडे पायचीच अपील केलं होतं. पंच आपल्या इंडियावर ठाम राहत आहे. बॅटची थोडीशी हलकीशी करतोय. आवाज येतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटक क्रमांक पहिला अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा झालाय खेळ समाप्त आणि अनिवार्य पॉवर प्ले षटकाच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर आपल्याला 1 गडी बाद 8 धावा या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेळ समाप्त होतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज धनेश आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाजी मार्कवर आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडे धनेश आपल्याला पाहायला भेटतोय तो मात्र या मैदानावर मोठा फटका ओव्हरफिश पद्धतीचा चेंडू सुंदर फटका नजाकत पडा शॉट समर्थक बाल्ल्याचे 4 रन्स केले डीजे बजाव चौदा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आक्रमणाला सुरुवात झाली हात खोलले मैदानावर समर्थक सुपरमॅन गोवा राज्यातील खेळतोय स्ट्राईकला सुंदर चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला जातोय चेंडू एकेरी धावसंख्येसाठी शॉर्ट नट पॅडला परतीचे बेग तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत 15 धावा धावफलकावर 2 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय सज्ज होतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो धनेश 6 षटकांचा सामना आहे आणि आक्रमण सुरू झालंय मैदानावर आडव्या बॅटने सुंदर फटका पाहायला मिळतोय फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक ठिकाणी तैनात आहे ताकद का पूर्ण आत्मविश्वास जास्त असा देबराजचा फटका देबराज बॅक टू द पॅव्हिलियन मैदानावर पाहायला मिळतोय यावेळी संघाचा दुसरा आदरा बसतोय दीपराज डीजे पाहायला मिळतोय तो 15 धावा धावफलकावर नवीन खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय तो मात्र अविनाश कबस उर्फ डब्ल्यू या दबेने पल्स असलेला हा खेळाडू मैदानावर पावलं टाकतोय तो सुपरमॅन समर्थ गबस याच्या साथीला गोलंदाजी वर्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो धनेश आपल्याला पाहायला मिळतोय ऑफस्टिकच्या बाहेर दोन आज तेजस्वी रक्षकानं केलेली चोख मैदानावर स्वेरच्या स्वरूपात 1 धावसंख्या आणि बायच्या स्वरूपात एकूण 2 धावा धावफलकावर लगावल्या जात सांघिक धावफलकावर 2 गडी बाद 17 धावा धावफलक 16 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत माफ करा 17 धावा धावफलकावर सुंदर फटका पाहायला मिळतोय झेल टिपण्याची संधी सुटलेला झेल मैदानावर ज्यावेळी समर्थ गबसचा झेल सुटलाय ना नाईक सर त्यावेळी समर्थ गबसना हात खोलले मैदानावर सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो 18 धावा धावफलकावर सुटलेला झेल एका बाजूने या मैदानावर मगाशा सामन्याला नैवाग संघाला या ठिकाणी मात्र थोडासा अडचणीत आणलाय सामन्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लावलाय सुंदर चेंडू खोलवर टप्प्यावर चेंडू या ठिकाणी धावचेची संधी मैदानावर पुन्हा संधी होती मैदानावर पुन्हा संधी निर्माण झाली आहे या मैदानावर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट होते की काय रशाद कुडाळकर होता पण सुंदर या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट मैदानावर पहिला प्रयत्न धावचेच्या स्वरूपात माघारी परतावं लागलं असतं दुसऱ्यांदा संधी होती मैदानावर भूमिका 11 काणका संघाला पण थोडासा चुकलेला ताळमेळ आणि सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र एकच रन ना अविनाश नॉन स्ट्राईकला ना स्ट्राईकला समर्थ गेलाय ना 19 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत फुल टॉस पद्धतीचा चेंडू फटका फसलाय समर्थ गवस बॅक टू द पॅव्हिलियन भूमिका 11 काणका संघ या मैदानाची प्रतीक्षा करत होता मैदानावर समर्थाला लवकरात लवकर माघारी पाठवायचा आहे फुल टॉस पद्धतीचा चेंडू मैदानावर जीवनात एका बाजूने विचार केला जीवनात अन्नाचा कण फुकट घालवायचा नसतो आणि क्रिकेटमध्ये फुल टॉस पद्धतीचा चेंडू फुकट घालवायचा नसतो जो लालसा देणारा चेंडू ज्या चेंडूवर 6 धावा शिक्कामोर्तब होत आहेत की काय असं वाटलं होतं तो फटका फसलाय समर्थ गबसचा बॅक टू द पॅव्हिलियन समर्थ गबस गोवा राज्याचा सुपरमॅन
चेंडूंचा खेळ समाप्त 19वा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3ऱ्या षटकाला प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो आपला बांदेश्वर एनकडनं रजत कुडाळकर संघाचा सेनामध्ये कर्णधार पद ज्याच्या नावावर तो खेळाडू सज्ज होतोय. आमच्या बांदेश्वर एनकडनं गोलंदाजीसाठी स्ट्राईकला अविनाश गबस उर्फ डब्ल्यू, नवीन खेळाडू मैदानावर साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. सामना अतिशय सुरेख पद्धतीचा रंगलाय मैदानावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडूला एकेरी धावसंख्येची पावलं चौकवीच्या धावसंख्येकडे वळली. परतीची प्रगती सुरेख पद्धतीचे त्याहून तोलामोलाची सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंचे आणि सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. ते मात्र 20वी गाठत 21 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या वेळी चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय अविनाश गवस सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा सबदी लगतचा चेंडू पाहायला मिळतोय. खोदून काढायचा होता अविनाश गवस उर्फ डब्ल्यूला. आज खेळी साकारावी लागेल अविनाश उर्फ डब्ल्यूला. एका भाषावर ज्याच्या नावावर बरेच इतिहास आहेत पण आज ते इतिहास या मैदानावर मानरोम चॅम्पियन 2023च्या माध्यमातून या मैदानावर 21 धावा धावफलकावर. हलक्या हाताने घेऊन काढतोय. चेंडूला दिशा दिली जाते. चेंडूला एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवली आहेत. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो 22 धावा धावफलकावर. येणाऱ्या कालखंडामध्ये एका वाचवण्यात 36 चेंडू आणि संध्याकाळचं सत्र हवेचा वेग थोडासा कमी. सूर्य मावळतीकडे चाललाय. फायटिंग टोटल 50-55 तरी धावा झाल्या. कारण समोर गोलंदाजी गोपाळ गवस सारखा फिरकीचा जादूगार त्यांच्या कोट्यामध्ये आहे. 22 धावा धावफलकावर. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. रजत कुडाळकर सज्ज होतोय बांदेश्वर एडकंडम. खोलवर टप्पा चेंडू फटका सुंदर जमलेला कच्चा डीपलॉन कार्पेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येनं 23 धावा धावफलकावर. समर्थक बस माघारी परतल्यानंतर संत गतीनं धावफलक पाहायला मिळतोय. कारण फटकेबाजी मारणारा खेळाडू माघारी परतलाय आणि या येणं आम्ही मात्र जोखीम नाही घेणार हे इरादे स्पष्ट झाले मैदानावर. अविनाश व त्याच्या साथीला साहिलचे सुंदर फटका पाहायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय मैदानावर. एकेरी 2 धावसंख्येने धावफलक जमवत आहेत. एका बाजूला प्रतिस्पर्धी संघाचा स्टारकास्ट खेळाडूवर होतं संयमी खेळाचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 धावा धावफलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये संध्याकाळच्या रात्री या प्रकाश होतात 4था संघ कोणता असेल याची उत्कंठा ही मैदानावर लागली आहे. सेमीफायनल मध्ये 3 संघांनी मात्र प्रवेश केलाय आणि बघूया गती परिवर्तनाचा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. फटका टोलवायचा होता डाव्या हाताच्या फलंदाजाला. तो मात्र साहिलला प्रयत्न राहत आहेत आणि सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र एका बाजूने या मैदानावर 24 धावा धावफलकावर. पहिला सामना बरोबर 7:15 वाजता नाणेफेक 7:30 वाजता बॉल टाकला जाईल आणि सेमीफायनलची पहिली लढत असेल ते नो चान्स होडावडा विरुद्ध ऑटोटेक पणजी या दोन संघादरम्यान. ऑटोटेक पणजी विरुद्ध नो चान्स होडावडा. सेमीफायनलची पहिली लढत 7:15 वाजता बरोबर नाणेफेक टॉस आणि 7:30 वाजता मॅच सुरू. मॅचचा पहिला बॉल. थँक्यू योगेश. वया कॉमेंट्री बॉक्स मध्ये समीर पांढरे यांच्या सोबत. तीन षटकात होत आहेत ते 24 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांकडनं येतोय व स्ट्राईकला या ठिकाणी प्रज्योत याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो अविनाश. फुलर लेन पदाईचा चेंडू मोठा फटका मारण्यास निमंत्रण. मात्र चेंडूचा टप्पा इतका खोलवर होता की फलंदाज निश्चितपणे चकतोय व चकलेला चेंडू निर्धाव म्हणून गणला जातोय. फलत मोठ्या पारितोषिकांची ही क्रिकेट स्पर्धा विजेता संघ घेऊन जाईल तब्बल 3,33,000 रुपये व आकर्षक असा चषक.
तर उपविजयी संघाला समाधान मानावं लागेल तब्बल 2,22,222 रुपये व आकर्षक चषक, तर सेमीफायनल मधील पराभूत क्रिकेट संघाला तब्बल 77,777 रुपये आकर्षक असा चषक, तर अनेक वैयक्तिक पारितोषिकांची खैरात ज्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशा अनेक पारितोषिकांची खैरात असलेली क्रिकेट स्पर्धा मांद्रेम बॉयज आयोजित मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 पर्व चौथं. या पारितोषिकांमध्ये आणखी एक वैयक्तिक पारितोषिक म्हणजे वेंगुर्ल्याचे आंबा बागायतदार आमचे मित्र युवराज स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय यशवंतजी किनेळकर यांनी पुरस्कृत केलेली मॅन ऑफ द सिरीज साठी आंब्याची पेटी. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न काय म्हणण्यापेक्षा हा फलंदाजाचा आतताईपणा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण विकेटच्या समोर ज्यावेळी धावा आपल्याकडनं निघतायत त्यावेळी असे चित्रविचित्र फटके मारण्याचा प्रयत्न फलंदाज का करतो याचं उत्तर केवळ फलंदाजच देऊ शकतो. प्रयत्न फसतोय, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटला जातोय. अनुभवी वसे पंच रुपेश गवस यांचा इशारा वाईटचा. एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेने पाऊ शतकाला गवसनी घालत 26 धावा सांघिक धावफलकावर. ह्या अर्थातच या ठिकाणी नावेलीम क्रिकेट संघाच्या आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू बॅकफुटला जातोय. हलकेच चेंडूला दिशा दिली जाते ती मिडॉनला. मिड ऑफ वरनं मिडॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाचं मार्गक्रमण व चेंडूला केवळ एकेरी धावेत हे रोखलं जाते. ज्या एकेरी धावेने धावफलक 27 धावांवर हा विसावला जातोय. साहिल त्याच्या साथीला जोरगोळी मैदानावर प्रतिनिधित्व करताना नावेलीम क्रिकेट संघासाठी संघर्ष करताना दिसतंय. ओव्हरपेच चेंडू, देखले असा फटका, चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेनं. हॅलो 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 चेंडू जमिनीलगत घरंगळत मिड विकेटला मार्गक्रमण करतोय व अविनाशच्या खाती नाममात्र एकेरी धाव, ज्या एकेरी धावेने सांघिक 27 धावा धावफलकावर. 27 धावा गडी बाद होत आहेत ते 3. आता मात्र मोठे फटके टोलवावे लागतील. बॅट्समन चॉईस पॉवर षटक गोलंदाज प्रजोसाठी फलदायी ठरतोय. या षटकामध्ये तो कंजूशी गोलंदाजी करतोय व मोठे फटके मारण्याचे प्रयत्न हाणून पाडतोय फलंदाजांचे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. यावेळी मात्र निश्चितपणे टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मानवंदना फटक्याला दिली जाते. जो फटका 4 धावांचं बहुमूल्य योगदान देतोय तो साहिलला. ज्या चौकारानं खेळ समाप्त होतोय तो एकंदरीत 4थ्या षटकाचा व 4 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 32 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर द कंप्लीशन ऑफ 4th ओव्हर आफ्टर इलेक्टिंग बॅट विनिंग टॉस. अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात अखिल गोवा व सिंधुदुर्ग पंचायत आणि म्युन्सिपालिटी लेवलची क्रिकेट स्पर्धा मांद्रेम बॉयज यांनी आयोजित केलेली धावून जाते, ज्यामध्ये ज्यांनी गेली 30 वर्ष व यंदाचं 31वे वर्ष यशस्वीरित्या कुडाळातील प्रिन्स समादेवी मित्रमंडळाची क्रिकेट स्पर्धा यशस्वी केली. ते सन्माननीय सुनीलजी धुरी व त्यांचे साथीदार यांच्याही शुभेच्छा या स्पर्धेला येत आहेत. रिव्हर्स स्वीपचा परत एक फटका अविनाश याच्याकडनं पाहायला मिळतोय. यावेळी चेंडूचा प्रवास दीप एक्स्ट्रा कव्हरला एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 33 धावांवर. 33 धावा गडी बाद होत आहेत ते 3 अवघ्या 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. या 11 चेंडूंवर मोठ्या फटक्यांची आतषबाजी अति आवश्यक असेल नावेलीम क्रिकेट संघाला. 11 चेंडूंवर 22 धावा कमान अति आवश्यक, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा या नावेलीम संघासाठी असतील. आणि ते संभाव्य उद्दिष्ट रोखण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो. ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू, देखला फटका. ज्या क्षणी चेंडूने बॅटला स्पर्श केला होता मोठ्या फटक्याचा शिक्का हा बसला होता. मात्र तो मोठ्या फटक्याचा शिक्का चौकारात परिवर्तित होतोय की षटकारात, यावर शिक्कामोर्तब होतोय ते षटकाराचं. 6 धावांचा फायदा होतोय व या 6 धावाने म्हणजे षटकाराने धावफलक वधारतोय. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
39वा 3 गडी बाद. डावखुर हाताचा फलंदाज साहिल आक्रमक खेळी करतोय. इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न अंगलट येतोय. विकेटच्या मधोमध डावखुर हाताचा फलंदाज सापडला जातोय. सरळ असं म्हणतात पंच अभिजित तळेकर यांचं बोट समांतर होतंय. याचाच अर्थ धोक्याची घंटा व ही धोक्याची घंटा. डावखुर हाताचा फलंदाज साहिल हा पायचीत होऊन चौथ्या गडीच्या स्वरूपात मैदानाचा रस्ता सोडून पॅव्हलियनची वाट धरतोय. सांघिक 39 असा धावफलक. च्या सामन्यामध्ये एक षटक पॉवर प्लेचा, दुसऱ्या षटकापासून चौथ्या षटकापर्यंत बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा निर्णय फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो व 6 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याच्या प्रयत्नात नाणेफेकीचा कौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय नाविलिम संघ घेतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी अजय येतोय. दिशेमध्ये भरकटतोय. वेगावर तो नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःवरचं नियंत्रण ठेवतोय. परिणामतः दोन्ही हा समांतर होत आहेत. अनुभवी पंच रुपेश कवस यांचे वाईडचा इशारा. 43 धावा धावफलकावर गडी बाद होत आहेत ते 5. ओव्हरपिच चेंडू मात्र फटका अपेक्षितरित्या या ठिकाणी निघत नाही. तो फलंदाजाच्या दृष्टिकोनातनं जोपर्यंत चेंडू वाईडिश गलीच्या दिशेने जातोय एकेरी धाव ही अविनाशच्या खाती या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 44 धावांवर. कंजूशी गोलंदाजी करणं क्रमप्राप्त ठरेल ते गोलंदाजी करणाऱ्या कांटा क्रिकेट संघाला, तर दुसऱ्या बाजूने या ठिकाणी नाविलिम क्रिकेट संघाला जास्तीत जास्त मोठ्या धावा कशा निघतील हे पाहणं गरजेचं. याही वेळी दिशेमध्ये भरकटला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. अनुभवी पंच रुपेश कवस यांचा वाईडचा इशारा. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावफलक बदलतोय तो तब्बल 45 धावा गडी बाद होत आहेत ते 5. 5 गडी बाद 45 धावा.
परत एकदा या ठिकाणी निश्चितपणे गोलंदाज हा दडपणाखाली, कारण समोर आहे फलंदाज कोण तर अविनाश नावेलकर, ज्यामध्ये क्षमता मोठे फटके मारायचे, त्यामुळे सहजासहजी मोठे फटके मारण्याजोगा चेंडू फेकायचा नाही या उद्देशाने या ठिकाणी उजव्या यशीच्या बाहेर नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, आणि हा नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अति नकारात्मक ठरतोय आणि त्यामुळेच वारंवार वाईड चेंडूची खरबत्ती होते. सलग 3 वाईड चेंडू, तर या षटकामध्ये निघतायत ते तब्बल 4 अवांतर धावा वाईडच्या स्वरूपात, व या एका अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 47 धावांवर. काय घडतंय काय बिघडतंय याचा ठाव ठिकाणा लागत नाही तो अजयला. मात्र अजयचा विश्वास पूर्णतः आपल्या मनगटावर, आपल्या चेंडूवर. चूक माझ्या हातनं घडली आहे ती वाईडच्या स्वरूपात, घोडचूक मी करणार नाही, मोठे फटके मी मारू देणार नाही, तर वाईडची भरपाई मी गडी बाद करून करेन या इराद्यानं तो गोलंदाजी करतोय. ओव्हरपिच चेंडू, फटका हवेमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शॉर्ट कव्हर मधल्या क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या अलगद चेंडू अडवला जातोय व फेक येते नॉन स्ट्राईक आहे. स्ट्राईक यांच्या दिशेनं 2 धावा या चेंडूवर मिळाल्या जात धावफलक पुढे वधारतोय तो 49 धावांवर. 5 षटक 2 चेंडू यांचा खेळ समाप्त. 49 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर अजय. आकृतापाचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, हुकचा फटका टोलवायचा होता, मात्र चेंडू हवेत न जाता मार्गक्रमण जमिनीलगत घरंगळत करतोय. ज्या एकेरी धावेने सांघिक अर्धशतकी मजल या ठिकाणी नावेलिम क्रिकेट संघ पार करतोय. 50 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. डावातील शेवटचं षटक हे प्रगतीपथावर वेगवान गोलंदाज अजय याच्या करवी, जो अजय या षटकामध्ये खरपूस असा मारा करताना दिसतोय. फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय. परत एकदा यष्टिरक्षक आपल्या स्क्रीनवर सुरेख असं वाखाणण्याजोगा क्षेत्ररक्षण करतोय. परती करण्यात काहीशी चूक होते व यावेळी मात्र फेक येते स्ट्राईक यांच्या दिशेनं. दुसरी धाव सहजगत्या दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. दुहेरी धावाने धावफलक बदलतोय तो 52 धावा. मोठे फटके ज्यावेळी निघत नाहीत त्यावेळी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात करणं प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणावं हा कावा या ठिकाणी यशस्वी आतापर्यंत ठरतोय. तो नावेलिम क्रिकेट संघाचा आक्रमक फटकेबाजीच्या मोहात तर फलंदाज अडकतायत, मात्र अपेक्षित यश प्राप्त न झाल्याने ते एकेरी दुहेरी धावांवर आपला भर हे देताना दिसत आहेत. 52 धावा. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, खरपूस समाचार, चेंडूला दिशा दिली जाते ती डीप लॉंग लेगला. 6 धावांचा षटकाराचा इशारा येतोय. महत्वपूर्ण क्षणी कामी येतोय तो अविनाश. ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूला तो डीप लॉंग लेग सीमारेषा षटकाराच्या स्वरूपात दर्शवतोय आणि जो या ठिकाणी अंदाज बांधला होता डावाच्या सुरुवातीला की निर्धारित 10 षटकांमध्ये 60 गाठली पाहिजे फलंदाजी करणाऱ्या संघाने, त्या उद्दिष्टाच्या आसपास म्हणजे 58 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली जाते ती नावेलिम क्रिकेट संघाची. 58 धावा या धावफलकावर. ओव्हरपिच चेंडू, देखण्या असा फटका, विकेटच्या मधोमध या ठिकाणी एक बेधुंद करणारी फलंदाजी डावाच्या शेवटच्या चेंडूवर अविनाश करतोय. षटकारानं या ठिकाणी तब्बल 64 असा धावफलक या ठिकाणी दिसतोय व विजयासाठी 65 धावांचं आव्हान निर्धारित 6 षटकांमध्ये ठेवलं जातंय. ते अर्थातच या ठिकाणी भूमिका 11 कांटा क्रिकेट संघासमोर. नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय चुकतोय की काय असं वाटत असताना समर्थ गवस बाद झाल्यानंतर या ठिकाणी अविनाश गवस एक अनुभवी असा खेळाडू ज्याच्या नावे अनेक विक्रम मोठमोठे फटके मारायचे तो फलंदाज या ठिकाणी दारोमदार आपल्या खांदी घेतोय. डावाच्या शेवटी आपल्या आक्रमक फटकेबाजीचे इरादे तो स्पष्ट करतोय आणि तीच त्याची विस्फोटक खेळी ही सांघिक 64 धावांपर्यंत मजल मारू देते. निर्धारित 6 षटकांमध्ये या ठिकाणी तब्बल 64 धावा धावफलकावर झळकल्या जात आहेत. 5 षटकांमध्ये धावफलक होता 42 धावा. त्यानंतरचं 6वं षटक हे गोलंदाज अजय याचं
अवांतर धावांची खरबत्ती करणारं, त्या अवांतर धावांच्या मदतीला मोठ्या फटक्यांची बरसात करण्यास फलंदाजांना निश्चितपणे आमंत्रण देणारं अजयचं षटक. गोलंदाज चूक करतायत, मात्र त्या चुकीचं रूपांतर घोडचुकीत होतंय की नाही, की गोलंदाजांनी केलेली चूक या ठिकाणी निश्चितपणे दुरुस्त करण्यात फलंदाज यशस्वी ठरतायत कांका क्रिकेट संघाचे, हे उत्तर थोड्याच वेळात स्पष्ट होईल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून घर बसल्या अनेक प्रेक्षक वर्ग या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा मांद्रेम चॅम्पियन्स लीगचा थरार अनुभवतायत आणि या मांद्रेम चॅम्पियन्स लीग मध्ये क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अविनाश गवसची तब्बल 25 धावांची सलग 2 षटकारांना नटलेली खेळी आपण पाहतोय. सुयोग्य नीटनेटकं असं आयोजन संपूर्ण गोवा राज्य, सिंधुदुर्ग जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये ज्या स्पर्धेचे या ठिकाणी पडसाद निनादत होते, जी स्पर्धा सर्वश्रुत झाली होती, अशी अखिल गोवा व सिंधुदुर्ग पंचायत व म्युन्सिपालिटी लेवलची क्रिकेट स्पर्धा तब्बल 32 संघांच्या समावेशाने समाविष्ट झालेली मांद्रे गावी संपन्न होते. मांद्रेम चॅम्पियन्स लीग या नावानं निश्चितपणे या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय दिलं पाहिजे ते संजय नागवेकर व त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या परिश्रमानं, सन्माननीय महेशजी कोणारकर यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा गेली 3 वर्ष, आजचं 4थं वर्ष या मैदानावर साकारताना दिसतंय. मैदानं बदलली, मात्र गाव तोच आणि स्वरूपही तेच. भव्य दिव्य स्वरूपातील ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे एक नवा जल्लोष, क्रिकेट रसिकांना महापर्वणी आणि त्याच महापर्वणीत एक अलभ्य लाभ म्हणजे आजच्या दिवसातील शेवटचे 3 सामने हे दिवस रात्र या स्वरूपात खेळवले जातील मैदानावर. 6 षटकं 64 धावा, 65 धावांचं विजयी उद्दिष्ट. काय घडेल, काय बिघडेल, कोणता चौथा संघ उपांत्य फेरीमध्ये आपलं नाव कोरेल हे सांगण्यासाठी आपल्या समोर येत आहेत रेडिओ व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग अशोक नाईक सर. टारगेट आखिरी 2 गेंदों पर 2 बड़े शॉट लगे और वो शॉट कहीं ना कहीं परेशान करेंगे भूमिका 11 कानका क्रिकेट टीम को. लेकिन देखना होगा शाम के दौर में आज चौथी टीम पक्की होगी. सेमीफाइनल कौन प्रवेश करता है. सामने बॉलिंग में पहले ओवर में पावर प्ले का ओवर लेकर फिरकी गेंदबाजी गोपाल गवस और ओपनिंग जोड़ी मैदान पर रजत और प्रीतेश. आड़े बल्ले से खेला इस बार ऑन साइड पर मिड ऑन की तरफ एक सिंगल के साथ भूमिका 11 कानका क्रिकेट टीम ने रनों का खाता शुरू किया. रजत कुडालकर और उन्हीं के साथ प्रीतेश मुरुडकर ये जोड़ी मैदान पर ओपनिंग जोड़ी. 65 का टारगेट है. आखिरी 2 गेंदों पर 2 बड़े शॉट लगे. 64 और 65 का टारगेट मैच को जीतने के लिए. बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे. लेग ब्रेक फिर की गेंद टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली. गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में. ऑफ साइड पर एक वाइडिश गली पर लगभग बाउंड्री लाइन पर फील्डर तैनात है. ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री पर फील्डर तैनात है. बिल्कुल सीमा रेखा पर तैनात. स्वीप करना चाहते थे. ऑन साइड पर उतना अच्छा संपर्क नहीं हुआ. शॉट पहले पर फील्डर गेंद को फील्ड करते तेजी के साथ निकले एक सिंगल के लिए और 1 रन इसे बीच में पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. एक अच्छा टोटल है. 6 ओवर का मैच है. 8 ओवर का फॉर्मेट अलग है. ये मुकाबला 6 ओवर का और चौथी टीम पक्की होगी इस टूर्नामेंट की. अल्टी पल्टी करना चाहते थे इस बार, लेकिन गेंद थोड़ी नीची रही इस बार. शाम के दौर में थोड़ा सा मैं तो करूंगा वातावरण में बदलाव हो चुका है. ठंडक थोड़ी शुरू हो चुकी है मैदान पर और इस वातावरण में 65 का टारगेट है. अच्छा टोटल है. हाफाली पर लेकर इनसाइड आउट. बहुत ही लाजवाब करारा शॉट. डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर एक लाजवाब शॉट. गेंद 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर. डीजे
शॉट इस बार हाफ वॉली पर लेकर एक बहुत ही सुंदर शॉट एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर। गोपाल गवस अपने बॉलिंग बार पर, और इस बार मिस टाइम शॉट, लेकिन थोड़ी सी दूर विकेट कीपर के सामने गेंद स्लिप पर, लगभग फ्लाइंग स्लिप पर एक रन बन गया स्कोर के खाते में। एक मुश्किल सा मौका था, थोड़ा और करीब होता तो समर्थक गवस बिल्कुल डाइव्स लगाते इस मैदान पर, लेकिन गेंद बिल्कुल दूर थी। एक रन जुड़ गया। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और एक ओवर के समाप्ति के बाद 65 का टारगेट और टोटल स्कोर हो चुका है 7 रन बिना किसी नुकसान से। रजत कुडालकर और उन्हीं के साथ प्रीतेश पुरुडकर ये जोड़ी, गोपाल गवस का पहला ओवर मैदान पर समाप्त। 65 रनों का टारगेट है, 6 ओवर का मैच है और ठीक 7:15 को टॉस होगा। नो चांस होड़ा और ऑटोटेक पणजी, ये दो टीम, और उसके बाद तुरंत मैच होगा मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम, और जो मुकाबला मैदान पर जारी है, जो टीम जीतेगी वो खेलेगी मांद्रेम बॉयज मांद्रे क्रिकेट टीम के साथ। बेस्ट बॉलर, बेस्ट बैटर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, एक से बढ़कर एक इनाम है दोस्तों इस मैच में। और बॉलिंग में परिवर्तन, तेज गेंदबाज, लेफ्ट आर्म तेज गेंदबाज दीपराज गावस, वो बॉलिंग बार पर खुद का पहला फील्डिंग में तब्दीली मैदान पर पावर प्ले के समाप्ति के बाद। एक ओवर का खेल समाप्त और दूसरे ओवर की शुरुआत। ओवर पिच गेंद, एक बड़ा शॉट खेलना चाहते थे, थोड़ी सी मिस फील्डिंग, एक रन के लिए निकले, एक अच्छा थ्रो, हल्का सा अपील, और जब तक अपने क्रीज में सुरक्षित थे बल्लेबाज, गेंद चली गई थी स्लिप की तरफ, लेकिन दूसरे रन की संभावना नहीं बनी। एक रन जुड़ गया और स्कोर के खाते में। दर्शकों से भरा हुआ यह मैदान, शानदार मंडप और डेकोरेटर सिद्धि डेकोरेटर्स उमेश झाटिये, जिनका भी हार्दिक स्वागत। एक बड़ा आयोजन इस टूर्नामेंट का, और 2 सेमीफाइनल और फाइनल के मैच वो फ्लड लाइट में। ओवर पिच गेंद, इस बार थोड़ी सी नीची रही गेंद। दीपराज गावस लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, एक डॉट गेंद बिंदी गेंद के साथ गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। सामने प्रीतेश मुरुडकर और रजत कुडालकर नॉन स्ट्राइकर एनपीजे जोड़ी। दूसरा ओवर मैच का मैदान पर चलता हुआ, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, एक वाइडिश लॉन्ग ऑन, मिड विकेट स्क्वायर लेग बाउंड्री पर छोड़ा, इस बार जाने दिया, बल्ले को हटाया, एक बहुत ही अच्छी गेंद, फिर से एक गेंद तेजी के साथ विकेट कीपर आते, रन के लिए निकले थे रजत कुडालकर नॉन स्ट्राइकर एंड पर। मालूम था इस मैच आगे लेके जाना पड़ेगा, क्योंकि एक ना एक बड़ा शॉट तो लगाना पड़ेगा इस ओवर में, और स्कोर बोर्ड पर स्कोर रुका हुआ 8 रन बिना किसी नुकसान से। बहुत ही अच्छी गेंदबाजी, पहला ओवर अच्छा रहा गोपाल गवस का। और बढ़िया शॉट हाफ वाली पर लेकर, इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर अविनाश का अवस्था तेजी के साथ गेंद को कलेक्ट करते, गेंद को फील्ड करते, और सिर्फ एक रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। मिड विकेट बाउंड्री पर फील्डर है, एक शॉर्ट फाइन लेग पर, एक मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर है। अपने बॉलिंग बार पर एक 10-12 कदमों के रनअप के साथ दीपराज गावस। ओवर पिच गेंद, एक फिर से बड़ा शॉट, लेकिन बिल्कुल करीबी मामला था, ऑफ स्टंप पर गेंद मिस करते हुए बल्लेबाज को विकेट कीपर के हाथों में, और एक डॉट गेंद। भूमिका 11 कांडका क्रिकेट टीम आज बहुत ही शानदार खेल, आज के पूरे दिन में सामने मात्र नावेली क्रिकेट टीम को बहुत संघर्ष करना पड़ा। एक मुकाबला, बिल्कुल क्या मुकाबला रहा इस टूर्नामेंट का, यादगार मुकाबला रहा, तो उनको बिल्कुल संघर्ष करना पड़ा इस टूर्नामेंट में। अच्छी गेंद, इस बार डीले हाथों से कवर की तरफ गेंद को पुश किया, एक रन के लिए निकले, थोड़ा सा ओवर थ्रो हुआ, लेकिन दूसरे रन की बिल्कुल तमाम शंका को, बैकअप बहुत ही अच्छा था शॉट मिड विकेट पर, गेंद को फील्ड करते और दूसरा रन नहीं बना स्कोर के खाते में। खेल समाप्त होता हुआ 2 ओवर का, और 2 ओवर समाप्ति के बाद 65 रनों के जवाब में टोटल स्कोर हो चुका है 10 रन बिना किसी नुकसान से। अगर विकेट की बात करूंगा तो विकेट सेफ है, लेकिन कहीं ना कहीं रन गति पर आपको ध्यान देना पड़ेगा, क्योंकि अभी भी 4 ओवर सिर्फ बाकी है और जीत का लक्ष्य है 55 रनों का। 24 डिलीवरीज 55 रन, 24 चेंडू उरलेत, 24 चेंडूत 55 धावा सामना जिंकण्यासाठी।
थैंक यू डीजे। और एक फिरकी गेंदबाजी को इस्तेमाल करते हुए आर्यन पैंथर 70-70 नावेली क्रिकेट टीम कल्पेश गावस दिखाई देते हुए सामने से दूर वाले छोर से खुद का पहला टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए दूर दूर जमाई गई फील्ड शाम के दौर में बिल्कुल थोड़ा सा बिल्कुल रोशनी थोड़ी सी जरूर कम हो चुकी है मैदान पर और इस बीच में चलता हुआ ये मुकाबला मैदान पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, अपील हुआ, बिल्कुल सामने पा गए और पहले विकेट का पतन होता हुआ मैदान पर भूमिका 11 कांडका क्रिकेट टीम को लगा एक बहुत ही जोर का धक्का मैदान पर। डीजे मैदान पर आउट होकर वापस रजत कुडालकर 7 पर एक चौका लगाया था रजत कुडालकर ने एक अच्छी गेंद पर बिल्कुल एलबीडब्ल्यू सामने पा गए मिडिल स्टंप पर और कल्पेश गावस राउंड विकेट सामने लेफ्ट हैंडर बैटर के लिए अजय के लिए आड़े बल्ले से खेला इस बार कारपेट के साथ मिड विकेट बाउंड्री की तरफ 1 रन के लिए निकले दोनों बल्लेबाज दूसरे रन के लिए पलटे अच्छा थ्रो लेकिन उतनी शानदार दौड़ विकेटों के बीच में और 2 बहुमूल्य रन के साथ स्कोर पहुंचा 12 पर 1 विकेट के नुकसान पर। टारगेट है 65 का और खेल मैदान पर जारी चलता हुआ तीसरे ओवर का। आगे निकलकर खेलना चाहते लेकिन बिल्कुल कोई खास समझ नहीं पाए गेंद के बारे में। विकेट कीपर समर्थक गावस ने तेजी के साथ गेंद को कलेक्ट किया और फिर से एक बार कल्पेश गावस अपने बॉलिंग मार्ग पर 12 रन 1 विकेट के नुकसान पर। घूमकर मारा इस बार बड़ा शॉट गेंद हवा में स्क्वायर है बाउंड्री पर फील्डर दूसरे विकेट का पतन होता हुआ मैदान पर भूमिका 11 कांडका क्रिकेट टीम को लगा अजय वापस दूसरे विकेट के रूप में। डीजे बल्लेबाजी है टीम की भूमिका 11 कांडका क्रिकेट टीम की लेकिन कहीं ना कहीं रन रेट पर आपको ध्यान देना पड़ेगा क्योंकि खेल चलता हुआ तीसरे ओवर का सामने फिरकी गेंदबाजी ने बिल्कुल अपना काम किया है। गोपाल गावस ने शुरुआत दिला दी, कल्पेश गावत ने विकेट चटका दी और न्यू बैटर शुभम झा स्ट्राइक पर सामना करते हुए उनकी गेंदबाजी का। और इस बार एक बहुत ही बेहतरीन शॉट लॉन्ग बाउंड्री पर गेंद बहुत ही शानदार कोशिश फील्डिंग की और जब तक गेंद को बैकअप हो रहा था मैदान पर फील्डर का 2 रन मिलते हुए स्कोर के खाते में 4 रन का इशारा आता हुआ अंपायर का। थैंक यू सर। 4 रन आते आते बिल्कुल हाफ वाले पर लेकर बहुत ही बेहतरीन शॉट इस बार एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ के बीच में से गेंद सीमा रेखा से बाहर 4 रन के लिए। थैंक यू पर स्कोर 2 विकेट के नुकसान पर। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली मैदान पर दिखाई देती हुई इस बार ऑन साइड पर फाइन लेग पर फील्डर है मौजूद, गेंद को फील्ड किया, बहुत ही शानदार फील्डिंग, थोड़ा सा पॉपिंग क्रीज से दूर बल्लेबाज और तीसरा धक्का लगा भूमिका 11 कांडका क्रिकेट टीम को। डीजे
बैटर पावर प्ले का इशारा अंपायर का। दीपराज गावस्कर का दूसरा ओवर, चौथे ओवर की शुरुआत मैदान पर न्यू बैटर आ चुके महेश शुभम झा। 16 रन स्कोर बोर्ड पर। 3 ओवर का, आधे ओवर का खेल समाप्त हुआ। आने वाले 18 गेंदों का खेल बाकी और 49 रन, 18 चेंडू 49 धावा सामना जिंकण्यासाठी। 18 चेंडू 49 धावा, 18 गेंदों का खेल और 49 रन मैच को जीतने के लिए। सामने शुभम झा दीपराज की गेंदबाजी का सामना करते हुए। लेफ्ट आर्म राउंड विकेट दीपराज। ओवर पिच गेंद हाफ वाली पर लेकर एक अच्छा शॉट सामने, बिल्कुल बॉलर के पास से गेंद ने बहुत ही अच्छी फील्डिंग। मैदान पर थोड़ा सा फुटबॉल भी देखने को मिला और जब तक गेंद को फील्ड करते 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। 47 रन, अभी भी 17 गेंदों का खेल बाकी। ओ बड़ा शॉट, लेकिन बिल्कुल मौका बनेगा लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर गेंद के नीचे। शुभम झा वापस, चौथे विकेट का आगाज मैदान पर। भूमिका 11 कानका क्रिकेट टीम लगभग संकट में मैच में मैदान पर दिखाई देती हुई। डीजे बैटर मैदान पर और एक नए बल्लेबाज शुभम के आउट होने के बाद टीम के विकेट के ऊपर बैटर वेदांत आ चुके हैं मैदान पर। ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रन मिला स्कोर के खाते में। आपने पिछला मैच देखा होगा सत्या देवी क्रिकेट टीम को वाइड बॉल कितने महंगे साबित हुए। आखिरी ओवर में 3 वाइड बॉल और वो कहीं ना कहीं मैच का बिल्कुल निर्णय बदला कर सामने वाले क्रिकेट टीम को बिल्कुल जीत मिली उस मैच में। बहुत ही अच्छा मुकाबला रहा। आज 3 मैच ऐसे रहे जो आखिरी ओवर पर, आखिरी गेंद पर चले गए। और इस बार टॉपेज लगा गेंद स्क्वायर लेग की तरफ। देखो समर्थ गावस बिल्कुल चौकरनी फील्डिंग में, कैच लपेटने की कोशिश, लेकिन गेंद से लगभग दूर थे। और जब तक गेंद को फील्ड होती गेंद, 1 रन फिर से मिल गया स्कोर के खाते में। सर संजू नागवेकर, सर महेश भाई कोनाडकर, मांद्रेम बॉयज की पूरी टीम, एक भव्य दिव्य आयोजन इस टूर्नामेंट का। और बस चौथी टीम मांद्रेम बॉयज क्रिकेट टीम के साथ किसका मुकाबला होगा, यह पक्का करने वाले मुकाबला। और उसके बाद सेमीफाइनल की पहली मैच मैदान पर। और इस बार खेलना चाहते थे थोड़ा सा दूर से, भीतरी किनारा लेती हुई गेंद विकेट कीपर के हाथों में और एक सफलता मिलती हुई आर्यन पैंथर्स 77 नावेली क्रिकेट टीम को। डीजे और एक न्यू बैटर मैदान पर महादेव। ये तगड़ा शॉट, लेकिन गेंद खड़ी हो गई लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। फील्डर और एक सफलता मिलती हुई आर्यन पैंथर्स 77 नावेली क्रिकेट टीम को। मैच लगभग 19-20 का मुकाबला मैदान पर दिखाई देता हुआ और एक न्यू बैटर मैदान पर निकलते हुए। लेकिन तब तक सुनते हुए हमारे SS डीजे।
2 ओवर का खेल बाकी, 45 रन और सामने दीपराज ऑन हैट्रिक पर अपने बॉलिंग मार्ग पर इस क्वार्टर फाइनल के मैच में। लेफ्ट आर्म राउंड विकेट ऑन हैट्रिक पर गेंदबाज दीपराज। थोड़ा सा फील्डिंग में मैदान पर परिवर्तन, क्योंकि लेफ्ट हैंडर बैटर सामने आ चुके हैं धनेश और वो सामना करेंगे अगली गेंद का। हैट्रिक की गेंद देखना होगा आर्यन पैंथर 77 नावेली क्रिकेट टीम की ओर से इस गेंद पर, और लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार कारपेट के साथ खेला, मिड ऑन पर फील्डर 1 रन जुड़ गया, लेकिन सिंगल के साथ ये मुकाबला बिल्कुल दूर है मैदान पर। 1 रन मिला, खेल समाप्त होता हुआ और 1 ओवर का 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर के बाद टोटल स्कोर 21, लॉस ऑफ 6 विकेट। सिर्फ 2 ओवर का 12 गेंदों का खेल बाकी और 12 गेंदों में अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 44 रन। 12 डिलिव्हरीज 44 रन्स, 12 चेंडूंचा खेळ बाकी, 12 चेंडूत 44 धावा सामना जिंकण्यासाठी। बिल्कुल डंबा दिखाई देते हुए मैदान पर पूरे, बिल्कुल डंबा को भी दाद देनी पड़ेगी। क्या काम कर रहे हैं डंबा, हर एक गेंद को बिल्कुल सुपुर्द कर रहे मैदान से बाहर जाने वाली गेंद को। फिलहाल 12 गेंदों का खेल, अविनाश गावस्कर पर डब्ल्यू गेंदबाजी पर 44 रन की दूरी मैदान पर मैच को जीतने के लिए। मांद्रिम बॉयज मांद्रे क्रिकेट टीम एक ओर से बिल्कुल, और इस बार गेंद देखना होगा फाइन लेग पर, शॉर्ट फाइन लेग पर, एक आराम के साथ, आसान के साथ मौका बना और इसी के साथ 7वें विकेट का पतन होता हुआ मैदान पर। अनुकूल छोड़ा, इस बार जाने दिया, लेग स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, 1 रन मिला स्कोर के खाते में। और भूमिका 11 कांडका क्रिकेट टीम आज बहुत ही अच्छा क्रिकेट खेला, लेकिन इस मैच में मैं तो कहूंगा बाद में चेस करना इस कम रोशनी में, लगभग बैड लाइट में थोड़ा सा मुश्किल बन गया मैदान पर। अच्छा टोटल बनाया पहले बल्लेबाजी ने, और कहीं ना कहीं 2 आखिरी गेंदे पर छक्के लगे, वो 2 शॉट बिल्कुल ठीक ठाक कर गए, नहीं तो बिल्कुल एक थोड़ा सा कम स्कोर लग रहा था स्कोर बोर्ड पर। आर्यन पैंथर 77 नावेली क्रिकेट टीम की ओर से, लेकिन आखिरी ओवर की अंतिम 2 गेंदों पर अविनाश गावस ने 2 लाजवाब शॉट लगाए और वो रन कहीं ना कहीं बस मैच को पक्का कर गई। वाइड बॉल का इशारा और 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। हमारे साथ त्रिवेणी सावंत पूरी जानकारी देते हुए, अंतिम ओवर में बने 22 रन और वो 22 रन कहीं ना कहीं मैच का फैसला बिल्कुल जो कि बदल गया। और पिच गेंद इस बार थोड़ी सी नीचे रही गेंद और गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। धीरे धीरे गेंदों और रनों का फासला बढ़ता हुआ मैदान पर और लगभग मुकाबला थोड़ा सा दूर दिखाई देता हुआ भूमिका 11 कांडका क्रिकेट टीम के लिए। 2 लगातार अगर बैक टू बैक 2-3 बड़े शॉट लगे तो मैच में कमबैक हो जाएगा। अच्छी गेंद ऑफ स्टंप को बिल्कुल छोड़कर गेंद विकेट कीपर के हाथों में, और एक डॉट गेंद और एक बिंदी गेंद मैदान पर। तो सेमीफाइनल का पहला मैच ऑटोटेक पणजी और नो चांस उड़ा 7:15 को टॉस और 7:30 को बिल्कुल पहली गेंद। एक अच्छा शॉट देखना होगा, फिलहाल सिंगल, लेकिन सिंगल से आर्यन पैंथर 77 नावेली क्रिकेट टीम, मालूम है यह मैच मुकाबला अब सिंगल डबल का नहीं रहा है।
बस जीतना है तो एक के बाद बड़े शॉट लगाने पड़ेंगे तो मैच बनेगा, नहीं तो बहुत ही मुश्किल दिखाई देती हुई ये मुकाबला। आगे निकलकर फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया, इस बार सिलवेडाप की तरफ एक निशाना जरूर लगाया था और जब तक लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद को बैकअप कर रहे थे 2 रन बनते हुए स्कोर के खाते में। तीसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, तो थोड़ा विकेट कीपर के पास जब तक पहुंचता तो 3 रन बन गए स्कोर के खाते में। 3 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल। खेल इसी के साथ समाप्त हुआ 5 ओवर का और 5 ओवर के बाद स्कोर हो चुका है 27, लास्ट ओवर टू गो। के साथ और एक सफलता। मालूम है बिल्कुल सिद्धार्थ को अब मैच अपने पकड़ में, बिल्कुल अपने गिरफ्त में है। एक बेहतरीन शॉट स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ और इसी के साथ भूमिका 11 का सफर इस टीम टूर्नामेंट के साथ यहीं पर रुकता हुआ, समाप्त होता हुआ। भूमिका 11 कांटा क्रिकेट टीम आपका धन्यवाद। आपको आने वाली टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं और सामने अभिनंदन। आर्यन पैंथर 77 नावेली क्रिकेट टीम, आपका मैच होगा दूसरा मैच मांद्रेम बॉयज मांद्रे क्रिकेट टीम के साथ। 7:15 को टॉस होगा। जो पहला मैच होगा नो चांस होड़ा और ऑटोटेक पंजिम के बीच में सेमीफाइनल का पहला मुकाबला। लाइट धीरे धीरे ऑन हो चुकी है मैदान पर और त्रिवेणी सावंत के साथ जुड़ जाएंगे मैन ऑफ द मैच इस मैच का।
मैन ऑफ द मैच इस मैच का गेंदबाजी में 1 विकेट, बल्लेबाजी में 25 रन, एक ऑलराउंडर परफॉर्मेंस, वो अविनाश गावस उर्फ डब्ल्यू मैन ऑफ द मैच इस मैच का। और इससे पहले जो मैच समाप्त हुआ था उस मैच के मैन ऑफ द मैच थे दीपराज गावस। तो आइए दीपराज गावस आप भी आइए और अविनाश गावस आप भी आइए। आमचे विनंती असेल आमचे या ठिकाणी मित्र सदा स्पोर्टचे सदानंद धुरी, आपल्याला विनंती असेल सदानंद धुरी आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच, आणि त्याचबरोबर आमचे या स्पर्धेदरम्यान ज्यांचं खूप मोठं योगदान, खूप मोलाचा वाटा असे महेशभाई कोनाडकर। महेशभाई आपल्याला पण विनंती असेल आपल्या हस्ते पण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच। तर दीपराज गावस तुम्ही पहिले या। दीपराज गावस यापूर्वीचे मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आणि आमचे सन्माननीय सदानंद धुरी सदा स्पोर्ट्स चे मालक यांच्या हस्ते सुंदर अशी ट्रॉफी, या मांद्रीम चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 4